नमस्कार. चला एक परिस्थिती इमॅजिन करूया. अमेरिका आणि इराणमध्ये एक संघर्ष सुरू झाला आहे आणि त्याला आज 17 दिवस झालेत. आता गंमत अशी आहे की हे युद्ध फक्त सैनिकांपुरतं किंवा रणांगणापुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. हे तर अनेक अगदी अनपेक्षित आघाड्यांवर लढलं जात आहे. तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की ह्या सगळ्या आघाड्या नेमक्या आहेत तरी कोणत्या. या सगळ्यांची सुरुवात होते एका मोठ्या आकड्याने. विचार करा, जगात जेवढं तेल वापरलं जातं त्यापैकी तब्बल 20% तेल, 20% फक्त एकाच सागरी मार्गावर अवलंबून आहे. आणि हा महत्त्वाचा मार्ग म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी, जी आता या काल्पनिक युद्धात इराणने जवळपास बंदच करून टाकली आहे. मग इथेच खरा प्रश्न उभा राहतो की जेव्हा जगाची ही एनर्जी आर्टरी किंवा ऊर्जा वाहिनीच अचानक बंद होते तेव्हा त्याचे परिणाम काय होतात? चला याचाच शोध घेऊया. पहिली आणि सगळ्यात मोठी आघाडी आहे अर्थातच अर्थव्यवस्था. बघूया ह्या युद्धाची किंमत आखाती देश आणि संपूर्ण जगाला कशी आणि किती मोजावी लागत आहे. गोल्डमन सॅक्सने जो अंदाज वर्तवलाय ना तो खरंच खूप गंभीर आहे. जर हे युद्ध असंच सुरू राहिलं तर कतार आणि कुवेतसारख्या देशांची अर्थव्यवस्था तब्बल 14% कोसळू शकते. केवढा मोठा फटका आहे हा. तेल निर्यात थांबल्यामुळे तर थेट नुकसान होतच आहे. आतापर्यंत आखाती देशांनी जवळपास 15 अब्ज डॉलरचा महसूल गमावलाय. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की कुवेत आणि कतारसारख्या देशांना फोर्स मेजर घोषित करावं लागलंय. म्हणजे ते आता त्यांचे व्यावसायिक करार पूर्ण करू शकत नाहीत असं त्यांना सांगावं लागलंय. आणि दुसरा मोठा फटका बसलाय तो पर्यटन उद्योगाला. ज्या उद्योगाला उभं करण्यासाठी आखाती देशांनी इतकी वर्ष मेहनत घेतली तो उद्योग आता जवळजवळ ठप्प झालाय. आणि यामुळे दररोज 600 दशलक्ष डॉलर्सचं नुकसान होतंय. आता संरक्षणाच्या खर्चाचं गणित तर बघा. इराणचा एक ड्रोन ज्याची किंमत साधारण $50,000 आहे त्याला पाडण्यासाठी आखाती देशांना $40 लाख क्षेपणास्त्र वापरावं लागतंय. म्हणजे विचार करा हे संरक्षण किती महाग पडत असेल. आणि हा खर्च काही थांबायचं नाव घेत नाहीये. आता वळूया दुसऱ्या आघाडीकडे, राजनैतिक आघाडी. अध्यक्ष ट्रम्प यांनी ही सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यासाठी एक नौदल आघाडी बनवण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न कसा फसला ते पाहूया. ट्रम्प यांनी थेट जगाला मदतीसाठी आवाहन केलं. त्यांना वाटत होतं की चीन, फ्रान्स, जपानसारखे मोठे देश पुढे येतील आणि आपली जहाजे या भागात पाठवतील. पण झालं काय? कोणीच प्रतिसाद दिला नाही. ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, अमेरिकेचे हे सगळे जवळचे मित्रदेश म्हणाले आम्ही यात पडणार नाही. इतकंच काय, युकेने तर स्पष्टच सांगितलं की हे काही नाटोचं मिशन नाहीये. म्हणजे या आघाडीचा प्रयत्न पूर्णपणे फसला. आणि आता तिसरी आघाडी जी आजच्या काळात खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे माहितीची लढाई. ह्या काळात चुकीची माहिती कशी पसरते याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे इस्रायलच्या पंतप्रधानांबद्दलची एक विचित्र अफवा. अचानक सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रश्न व्हायरल होऊ लागला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचं निधन झालं आहे का? या एका प्रश्नाने डीप फेक आणि अफवांच्या दुनियेत खळबळ माजवली. मग काय, लोकांनी स्वतःचे पुरावे शोधायला सुरुवात केली. कुणी म्हणालं व्हिडिओत त्यांच्या हाताला 6 बोटं दिसतायत. कुणी म्हणालं त्यांच्या ओठांवरचे कॉफीचे डाग अचानक गायब होतायत. तर कुणी त्यांच्या अंगठी गायब झाल्याचं सांगितलं. ह्या सगळ्या तथाकथित पुराव्यांमुळे गोंधळ आणि भीती आणखीनच वाढली. यावर UAEच्या अधिकाऱ्यांनी अगदी योग्य म्हटलंय, युद्धाच्या काळात चुकीची माहिती ही फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित राहत नाही, तर ती एक राष्ट्रीय सुरक्षेची समस्या बनते. कारण ती लोकांमध्ये भीती निर्माण करू शकते. चला आता या संघर्षाचे पडसाद जगभरात कसे उमटतायत ते पाहूया. हजारो मैल दूर सुरू असलेलं हे युद्ध आपल्या रोजच्या जीवनावर कसा परिणाम करतंय आणि सरकार काय उपाययोजना करत आहेत ते बघूया. जगभरातील देश इंधन बचतीसाठी आता वेगवेगळे उपाय योजत आहेत. पाकिस्तानमध्ये चक्क 4 दिवसांचा कामाचा आठवडा सुरू झालाय. श्रीलंकेत इंधनाचं राशनिंग सुरू आहे. तर जर्मनीसारख्या देशात सरकारने गॅसच्या किमतींवर नियंत्रण आणलं आहे. यावरून या संकटाची तीव्रता आपल्या लक्षात येते. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? तर तो हाच की आजच्या काळातलं युद्ध फक्त रणांगणावर सुरू होत असलं तरी ते फार काळ तिथे राहत नाही. ते लगेचच आपल्या अर्थव्यवस्थेत, आपल्या राजकारणात आणि आपल्या माहितीच्या जगात येऊन पोहोचतं. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, जर एका छोट्या प्रादेशिक संघर्षाने फक्त 17 दिवसात संपूर्ण जगाला इतकं अस्थिर केलं असेल तर आपली ही जागतिक व्यवस्था खरोखरच किती नाजूक आहे यावर विचार करायला हवा, नाही का?